ये सब मुझे पता नहीं, मैंने सिर्फ उद्धव जी का जो भाषण, वो जो ट्वीट आया है वही मैंने देखा है। और मेरे ख्याल से ये जो शिवसेना है वो माननीय बाला साहब और माँ ने मिल के बनाई है। हर फंक्शन में जब बाला साहब रहते थे, माँ उनके साथ खड़ी रहती थी। और जब मैं उद्धव जी को मिलती हूँ, मुझे हमेशा माँ की याद आती है, क्योंकि उनका स्वभाव, उनका रहन सहन बहुत माँ की तरह है। और एक फैमिली पार्टी हमेशा रही और आगे भी रहेगी। और हमारे so interesting that I am so patiently talking to y'all and y'all are in such a rush. बंडखोर आमदार माझा संपला नाही आहे. I am not done. If you then you will not get me. You have made me lose my whole thinking track. I was fully on a track. You don't have to be sorry. Don't be sorry. What happens is I'm genuinely speaking from my heart. So if you speak in the middle, then the haters goes away. But see, I have emotionals with that family. This is not, for people, politics is transaction and opportunity. For me, these are all emotions. Whichever party, we believe in human relations. We are not here to just do all the here to do the right things. Why did I get into politics? Here to serve people and to make good legislation. That's what politics is all about. And रिश्ते ही तो होते हैं, याद रखना। सत्ता आती है और जाती है, सिर्फ रिश्ते रहते हैं। पर अगर रिश्तों की बात करें तो वो रिश्ते तो अब टूट रहे हैं, क्योंकि सारे जो नंबर है एकनाथ शिंदे के पास में जो लगातार संजय राउत लगातार विरोध कर रहे हैं। और दूसरी तरफ उनका ये भी कहना है कि अगर भाजपा के साथ सरकार बनाई जाती है तो वो वापस आने के लिए तैयार हैं। मेरे ख्याल से जो भी उनका प्रपोजल हो, आज का जो अपील उद्धव जी ने किया है वो एक बड़े भाई के नाते किया है। और आप सबको याद होगा कि माँ और बाला साहब ने उनका उत्तराधिकारी, उन्होंने खुद जब वो एक्टिव थे तभी उद्धव जी को ये जिम्मेदारी बाला साहब ने दी है। और एक बड़े भाई के नाते अगर आज उद्धव जी एक अपील कर रहे हैं, जो भी उनकी समस्या है वो घर में होनी चाहिए, तो अगर वो घर आए और अगर उद्धव जी ने अपील किया है तो अगर वो आके एक बार उद्धव जी से बात कर सके तो कुछ ना कुछ हल निकल सकता है। बट डेमोक्रेसी और रिश्ते ये सिर्फ डायलॉग से ही करते हैं। डायलॉग बंद होना, इससे तो कौन सा प्रश्न इस देश में या दुनिया में छूटा है बताइए। सो डायलॉग इज़ अ मस्ट। और कंसिस्टेंटली उद्धव जी अपील कर रहे हैं और डायलॉग के लिए वो बैठने, आमने सामने बैठने के लिए तैयार है। मैम बट आर यू स्टिल नॉट हियरिंग प्रॉब्लम, टॉक टू मी वेरी नाइस। because you're shouting in my ear. So, ma'am, because Eknath Shinde has all the numbers and there is an impending floor test as well. And so, what are you? Where is the NCP going to lie in that? Because the floor test is impending in the First of all, Mr. Shinde doesn't have 144. He has, to the best of my knowledge, 50. So I really don't know what his plans are. Very hard to. I mean, I won't be able to judge such a पर situation. अगर फ्लोर टेस्ट होता है महाराष्ट्र लेजिस्लेटिव असेंबली को लेके, तो क्या इसमें प्रतिक्रिया रहेगी? क्योंकि वो कह रहे हैं कि उनके पास I am not an astrologer, so I can't tell you what the numbers are. To the best of my knowledge, what I know from all of you, as well as what I read, I have limited information. My information is either through you or through the newspapers. And he has 50 according to what I say. And for Maharashtra Assembly, you need to cross 144. So I really can't be able to tell you or help you in a way that how he's going to reach their number. I have no access to any more information. तुम्हाला खरं सांगू, मला ह्याची माहिती नाही. जे लोक ह्या ॲग्रिकल्चर अँड कल्टिवेशनसाठी बातम्या देत असतात, त्यांनी पेरणीमध्ये जर जास्त लक्ष घातलं तर या राज्याच्या शेतकऱ्याचा आणि तुमच्या माझ्या अन्नदात्याला जास्ती मदत होईल. मुख्यमंत्री भावनिक साथ घालतायत, तुम्ही सुद्धा भावना व्यक्त केल्या. मात्र जे बंडखोर आमदार आहेत ते थेट म्हणतात की राष्ट्रवादीमुळे शिवसेनेत फूट पडतीये आणि जर राष्ट्रवादीकडनं फारकत घेतली तर आम्ही येऊ, असं तथ्य वाटतं. पण हे बघा, आता त्यांना तथ्य वाटतं. गंमत मला एवढ्याच गोष्टीची वाटते की जे सगळ्यात पुढे येऊन बोलतायत ते सगळे आधी राष्ट्रवादीतच होते, हे विसरून चालणार नाही आपल्याला. दीपक भाऊ किती वर्ष राष्ट्रवादीत होते, आपला उदय युवकमध्ये होता, असे किती तुम्हाला उदाहरणं देऊ त्याच्यातले जे आज पुढे आहेत, ते सगळे राष्ट्रवादीतच होते. पण आम्ही कधीही त्या नात्यात कधी कटुता आणू दिली नाही.
जरी ते पक्ष सोडून गेले असतील तर आमच्या मनात त्यांच्यासाठी नेहमी प्रेमाच्याच भावना राहतील. कारण माझं स्वतःचं मत असं आहे की आपल्या नेत्याच्या आणि वडिलांच्या आयुष्यात एखादा माणूस 2 मिनिटाचाही आनंदाचा क्षण घेऊन गेला असेल तरी मी कधीही त्या व्यक्तीच्या विरोधात बोलणार नाही. कारण माझ्या आईची आणि मला महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाणीव आहे की ज्या नात्यामध्ये कधीतरी आपण एकत्र एका ताटात जेवलं असू त्या मिठाला जागायची सवय किंवा माझी स्वतःची संस्कृती आहे हेच छत्रपतींनी मला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे वेदना एकाच गोष्टीच्या होतात की ज्या लोकांनी अनेक वर्ष राष्ट्रवादीत होते त्यानंतर ते सेनेत गेले तरी आम्ही त्याचा नेहमी मान सन्मानच केला आणि प्रेमाचंच नातं ठेवलं. आणि माझ्या मनात त्यांच्या सगळ्यांबद्दल कालही प्रेम होतं, आजही आहे आणि उद्याही आहे. खात्यांमध्ये फेरबदल झालेला आहे. उदय सामंत यांची खाती आदित्यनं दिलेली आहेत आणि मात्र चंद्रकांत कुलकर्णी म्हणतात की आधी मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा मग फेरबदल करावा. बरोबर आहे. ज्या काही मागण्या असतील त्या टेलिव्हिजनवरनं नाती आणि सरकार चालत नाही. तो समोरासमोर तुम्ही काय म्हणता, आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, संविधानाचा सार्थ आपल्याला अभिमान आहे, तर संविधानाच्या मार्गाने जायला नको का? तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपतींचं नाव घेता तेव्हा समोरासमोर तर बसलं पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, जे काही तुमची मतं असतील किंवा नसतील तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जगावं. टेलिव्हिजन मीडिया नाही हो. उद्या मला सदानंदचं आणि माझं भांडण झालं म्हणून मी काय ABP माझाला सांगणार आहे की सदानंदला सांगा की तू रोज 6च्या ऐवजी 6:15ला उठ. मग तुम्ही त्याला विचारायचं, सदानंद सुळे तुम्ही 6ला उठला ना तर रुसलेल्या ताई परत येतील. असं नसतं हो. ते सदानंदचं माझं भाषण आमच्या घरात झालं पाहिजे. जी काय आमचे मतभेद असतील ती घरात आहे आणि चर्चेतूनच मार्ग. दिस इज अ डेमोक्रेसी. संविधान चर्चेतूनच. आहो जर्मनीमध्ये एवढी भिंत तुटून एक झाली ना जर्मनी. नाती असतात किंवा जबाबदारी असतात. मी एक लोकप्रतिनिधी आहे, माझे जरूर मतभेद असतील, कितीही पार्लमेंटमध्ये आम्ही करतो, पण चर्चेतूनच मार्ग निघतो ना. एखादं विधेयक जेव्हा येतं, मी लोकप्रतिनिधी आहे हो. माझं काय काम आहे की पार्लमेंटमध्ये आपल्या राज्याच्या वतीने प्रश्न मांडणे. चर्चा तर झालीच पाहिजे ना, मग ती दडपशाही होते. आणि एखादं जर मूल, मी पुन्हा म्हणते की एखादं मूल जर काही वेगळं काही करू पाहतं ते, तर आज उद्धवजींनी ते जे काय तुम्हाला चूक म्हणा, रुसणं म्हणा, फुगं म्हणा, पोटात घ्यायची दानता एक मोठा भाऊ म्हणून दाखवलं आहे. तो एक घरातला मोठा दाखवत असेल तर ते सगळं विसरून ते त्यांना सगळ्यांना प्रेमाने पोटात घ्यायला तयार आहेत. याच्यापेक्षा आणि काय पाहिजे मला? चर्चा हा सेनेला सल्ला आहे. चर्चा हा सेनेला सल्ला आहे. कारण जेव्हा भाजपसोबत काही राष्ट्रवादीचे आमदार तेव्हा गेले होते तेव्हा तुम्ही सुद्धा खूप हे केलं आणि त्यानंतर ते सगळे आमदार आले. असंच काही सेनेला करावं लागेल. चर्चा नाही, माझं म्हणणं असतं कोणाशी चर्चा तर झालीच पाहिजे. आता माझं पार्लमेंटमध्ये रोज आम्ही भाषण करतो, आम्ही त्यांचं ऐकतो, ते आमचं ऐकतात, त्या चर्चेतूनच निघते. आता कालचंच उदाहरण मी देते. काल एक महाराष्ट्र बँकेची बातमी एक प्रिंट नावाच्या वर्तमानपत्रात आली. मी ट्विट केलं निर्मलाजींना, निर्मलाजींकडून मला त्याचं उत्तर आलं. चर्चा तर झालीच पाहिजे ना. एकीकडे तुम्ही डेमोक्रेसी म्हणता, आम्ही संविधानाच्या चौकटीत राहणारे वागणारे लोक आहोत, तर जरी त्या संविधानाचा च्या बाजूनी उभं राहायचं, कारण का हा देश संविधानाने चालतो. तर संविधान काय आपल्याला अधिकार देतं? चर्चा करा. दॅट्स वाय वी आर द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. लेट्स रिस्पेक्ट इट. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे संजय राऊतांना ईडीचं समन्स आलेलं आहे. 1 तारखेला पुन्हा एकदा त्यांना हजर राहण्यासाठी आदेश देण्यात आलेले. हे दुर्दैवी हो. म्हणजे मला खरंच वाईट वाटतं की ईडी सारखी जी संस्था, खरंच ह्या देशामध्ये ईडीचा अध्यक्ष कोण आहे, कुणाला नोटीस आली आहे 5-1 वर्षापूर्वी कुणाला माहितीच नसायचं. आता आमच्याकडे गावाकडे पण गेला ना तर ते म्हणतात, ताई ह्याला ईडीची नोटीस आली. म्हटलं तुला बरं रे माहिती ईडी? तो म्हटलं नाही, इथपर्यंत पोचलंय. त्याच्यामुळे ईडी आता पार गावापर्यंत पोचली आहे. त्याच्यामुळे बहुत नहीं, मुझे हमेशा लगता है कि ये जो इन्फोर्समेंट एजेंसीज़ है दे आर वेरी सीरियस एंड दे शुड बी कम्प्लीटली इंडिपेंडेंट. जिस तरह आज नोटिस आ रही है, जैसे खैरात बांटी जा रही है, और आप देख रहे हैं जिस तरह से जो ऑफिसेज, मतलब जो आप राज्य जो देखे, जिस राज्य में थोड़ा सा कोई विरोध करे तो उसको ईडी की नोटिस आ जाती है. ऐसा ट्रेंड और डेटा बता रहा है.
सो इट्स वेरी वेरी अनफॉर्चुनेट। और एक दूसरी बात जो मैंने पहले भी कही थी, एक दो विधायक महाराष्ट्र के भी है जो मैं पार्लियामेंट में बोली, कोई ऐसी चीज़ नहीं बोल रही हूँ जो मैंने कभी कही नहीं है, आई एम रिपीटिंग माई सेल्फ, बट पार्लियामेंट में आप ही के एक चैनल में दो विधायक है, एक विधायक है और एक वरिष्ठ नेता है बीजेपी के, उन्होंने कहा था हमारी तो कोई चिंता नहीं है, हम लोग तो बीजेपी में आ गए तो हमारे को ईडी की तो कोई नोटिस है। मैं नहीं कह रही हूँ, ये बीजेपी के विधायक और एक वरिष्ठ नेता जिनका मैंने आप ही के चैनल पे देखा था, अगर ऐसा हो तो ये देश के लिए और फिर मैं कहूँगी ये संविधान के लिए ये थोड़ी खतरे की चीज़ है। और किसी भी देश, किसी की भी सत्ता हो, किसी के देश के लिए ये अच्छी बात नहीं है। एकनाथ शिंदे म्हणतात की दाऊदसोबत जे गेले त्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये राहू नये अशी आमची इच्छा आहे, त्याबद्दल काय सांगाल? ते कुणाबद्दल बोलताय ते मला कसं माहिती असेल? मला नाही माहिती. त्यांचं एकंदर नवाब मलिक यांच्याबद्दल म्हणणं आहे. असं म्हणलेत का ते? हो. नाव घेतलंय त्यांनी? नाव घेतलंय का? दाऊदची नाव घेतलंय का? हां, मग हाऊ कॅन यू हायपोथेटिकली, आता तुम्ही मला सांगितलं ही बिल्डिंग आहे ना ह्याचं नाव मंत्रालय, असा कसा विचार करू? इट इज वेग ना, इट्स टू वेग, वेगवर कसं मी उत्तर देणार? बॉस मैं उनकी पीए नहीं हूँ ना ऑपरेटर हूँ, तो मुझे कैसे हो रहा है कौन सा घुमा रहे हैं वो नंबर? आई हैव नो एक्सेस टू सच इन्फॉर्मेशन। अरे हमारा राजकीय पार्टी है, सत्ता में है और हमारी पार्टी है, मीटिंग्स तो होनी ही चाहिए ना। वी वर्क 24/7, सत्ता में हो या ना हो, हम लोग तो 24/7, मेरा आप प्रोग्राम देख लीजिए हमेशा, वी आर 24/7 वर्किंग यार। हाथ पे हाथ रखे, टाइम किसको है सर? विधेयक है मेरे, अभी ऐसे चली जाऊंगी 7-8 दिन तो मेरे निर्वाचन क्षेत्र में क्या मुंह दिखाऊंगी? बोलेंगे ताई बड़ी घूम रही है, हमारे चुन के किसने दिया तुमको? वो मैं नहीं कर सकती, मैं कॉन्शियस डजन अलाउ, मेरा ट्रैक रिकॉर्ड देखो। मैं शुक्ला जी, क्या अभी भी आशावादी हैं आप लोग कि विधायक लौट कर आएंगे, सरकार देखो स्थिर रहेगी? दुनिया किस पे कायम है? हाँ, उम्मीद पे कायम है। तो उसी दुनिया में मुझे भी लगता है मेरा बच्चा इस राज्य में फर्स्ट आए, देश में फर्स्ट आए, उसको अच्छी नौकरी लगे, तो उम्मीदें पे जगते हैं ना। ऐसा थोड़ी है मेरी बेटी पढ़ती है, मुझे लगा लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स में फर्स्ट आए, उम्मीद पे तो दुनिया कायम है। नमस्कार, मैं हूं मानक गुप्ता। अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर जरूर करें, और हाँ, हमें सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें ताकि आप देश और दुनिया की कोई खबर मिस ना करें। तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए News 24।